असली बिकटची परिस्थिती असताना वाटे गावात फकीरा नावाने खजिना लुटून येत होता. खजिना लुटून येत असताना वाटे गावातले रोडवरून जात असताना भाऊराव यांच्या घरी बाळ रडण्याचा आवाज आला. बाळ रडण्याचा आवाज आल्यानंतर फकीराने घोड्यावर उतरून खाली आला. तेव्हा त्यांच्या घरातील भाऊराव अण्णासाठे यांची आत्या घरातून बाहेर आली. तेव्हा फकीराने विचारलं काय झाली ताई. अण्णाभाऊ साठे यांची आत्या म्हणाली असं आमच्या घरी बाळ जन्माला आले. परिस्थिती एवढी बिकट आहे की बाळ कडून पाळण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाही. तेव्हा फकीराने बोललं मी आताचा इंग्रजांचा खजिना लुटून घेऊन आलेला आहे. याच्यातील वजनीवर सोनं मी त्यांना देतो. म्हणून त्या आत्याच्या ओटीमध्ये वजनीवर सोनं दिलं. हे इंग्रजांचा खजिना मी लुटून आणलेला आहे. या सोन्याचा ज्या कडून पाजणार तो या देशाचा आणि भूमीसाठी क्रांतिकारी बनणार म्हणून त्यांनी ते वजनीवर सोनं तिच्या आईच्या हातात दिलं. नंतर 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षाचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना शाळेत पाठवण्यात आलं. त्यांनी फक्त 1.5 दिवस शाळेत केले. 1.5 दिवस शाळेत केल्यानंतर ते शाळेची मनस्थिती बघून ते शाळेतच नाही गेले. तेव्हा परिस्थिती बिकट असल्या कारणाने इकडे तिकडे काम केले. तेव्हा वयाच्या 11व्या वर्षी परिस्थिती बिकट असल्या कारणाने त्यांच्या आई वडिलांसोबत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पायी मुंबईला चालत आले. वयाच्या 12व्या वर्षी मुंबईला आल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी खूप काही काम केले. स्वातंत्र्य महाराष्ट्र समृद्धी चळवळीमध्ये त्यांनी हिरिरीचा वाटा घेतला. त्यामुळे 1 मे 1960 रोजी आपला महाराष्ट्र हा मुंबई हा महाराष्ट्रात आला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फक्त 1.5 दिवस शाळेत जाऊन त्यांनी 25 कादंबऱ्या, 19 कथा संग्रह, 14 पोवाडा, 11 वगनाट्य आणि अनेक लावण्या लिहिले. त्यांच्यातील त्यापैकी माझी नैना नानाकडे राहिली ही खूप मोठी पोवाडा प्रसिद्ध झाली आणि फकीरा नावाचा पोवाडा सुद्धा खूप प्रसिद्ध झाली. शेवटी मी एवढंच सांगेन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती करत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पासून आपण काय घेतलेलं आहे. शाहीर यांनी आपल्या समाजासाठी खूप काही केलेलं आहे. आपल्या समाजात 2 प्रकारचे लोक आहेत. एक आहे रे आणि दुसरा नाही रे. आहे रे म्हणजे ज्याच्याकडे घोडा गाडी बंगला पैसा आहे, जे श्रीमंत आहेत ते म्हणजे आहे रे. नाही रे म्हणजे ज्यांच्याकडे काहीच नाही, एक वेळाच्या जेवणासाठी भाकरी सुद्धा भेटत नाही, ते लोक म्हणजे ते नाही रे. आपल्या अण्णाभाऊ साठेंनी नाही रे जी समाज आहे त्यांना अन्न वस्त्र दान मिळण्यासाठी अतोकात प्रयत्न करून ते आपल्या कादंबरी पोवाडातून खूप काही आपल्या मातंग समाजासाठी केलंय आणि इतर समाजासाठी सुद्धा केले. म्हणून आज जरी जे आपल्यातून नाही तरी ते सूर्यचंद्र असेपर्यंत या जगामध्ये अजरामर राहणार. शेवटी 18 जुलै 1960 रोजी अण्णाभाऊ साठे हे पंचतत्वात विलीन झाले. अण्णाभाऊ साठे ज्या प्रकारे आपल्या समाजासाठी, गावासाठी आणि देशासाठी काम केले, त्या प्रकारे आपण सुद्धा आपल्या समाजासाठी, देशासाठी काहीतरी काम करावं. त्यावेळी अण्णाभाऊ साठेंना काहीतरी आपण त्यांच्या जयंतीसाठी केलं असं वाटतंय. आपण काम करत असताना समाजामध्ये नाव ठेवणारे भरपूर लोक आहेत. मी जर चांगलं काम करत असताना मी कितीही चांगलं काम करू दे, पाठीमागे 2 शब्द बोलणारच आहेत. कोण काय बोललं तरी आपण त्यांचं काय ऐकायचं नाही. आपण आजच्या समाजासाठी, गावासाठी जे काही चांगलं होईल ते चांगलं करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन. कोण काही बोललं तरी हरकत नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो. 2 झाडं असतात, एका झाडाला फळ लावलेलं असतं,
दुसऱ्या झाड बिना फळाचं असतं. तुम्ही सांगा दगड कुठल्या झाडाला मारणार? दगड कुठल्या झाडाला मारता? फळ असलेला, बरोबर. म्हणून आपण काम करत असताना जे काम करतात त्यांच्या पाठीच लोक शिव्या देतात. म्हणून लोक शिव्या दिलेले म्हणून काम थांबू नका. जेवढे शिव्या देतात, पाठीमागून वार करतात, तुम्ही समजत जायचं की तुमचं काम प्रगतीवरती चाललंय असं समजा आणि 10 पटीने काम जोरात करत चला. एक उदाहरण म्हणून सांगतो, सरपंच कितीही चांगलं काम केलं तरी गावात लोक नाव ठेवणारच असतात. नाव ठेवलं तरी चालेल, परंतु आपण प्रामाणिकपणे सरपंच, सदस्य आणि उपसरपंच हे काम करतच राहिलं पाहिजे. आम्ही करणारच. एक उदाहरण म्हणून सांगतो, एका गावामध्ये एक गरीब माणूस राहत होता. त्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्याच्याकडे 50,000 रुपये नव्हते. 50,000 रुपये नव्हते. त्यांनी देवाला चिठ्ठी लिहिली. तो चिठ्ठी एका फुग्यामध्ये जाऊन एक चिठ्ठी फुग्यामध्ये टाकून तो फुगा फुगवून त्यांनी असं उडवलं हवेमध्ये, देवा हे माझं तुझ्याकडे मागणं आहे. मी गरीब आहे, माझ्या मुलीच्या लग्नासाठी माझ्याकडे 50,000 रुपये नाही, तू मला 50,000 रुपयाचा मदत कर. म्हणून ते गरिबांनी फुगा हवेत सोडून दिला. हवेत सोडून दिल्यानंतर आपल्या कोणाळी ग्रामपंचायती सारख्या काही ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सभासद बसले होते. ते बाहेर बसले असताना आकाशात ते फुगा बघितले. ते फुगा बघितल्यानंतर ते लोक बोलले, हे बलून कशाचं आहे? पहिल्या दिवशी सोडून दिले. पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊन ग्रामपंचायत मध्ये बसले होते. पुन्हा त्या गरिबांनी त्या चिठ्ठीमध्ये भगवंताला पुन्हा चिठ्ठी दिली, भगवान माझ्या मुलीचं लग्न आहे, मला 50,000 रुपयाची गरज आहे, तू मला 50,000 रुपयाची मदत कर. म्हणून पुन्हा फुगा आकाशात सोडून दिला. तेव्हा पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, सभासद हे लोक बसले होते. पुन्हा आकाशात फुगा उडत होता. तेव्हा पुन्हा ते लोक विचार केले, आज मी पुन्हा हा फुगा आकाशात आलेला आहे, रोज रोज हा फुगा कोण उडत असेल. तेव्हा त्या दिवशी मी असंच सोडून दिले. तिसऱ्या दिवशी मी सेम प्रकार घडला. फुगा आकाशात उडत होता. तेव्हा सरपंचांनी बोलले सभासदांनी त्यांच्या उपसरपंचांना, हे रोज रोज फुगा आकाशात येत आहे, याचं काय आहे? आज आपण हे एअरगननी फुगा फोडून बघू. तेव्हा सरपंचांनी त्या फुग्याला एअरगननी फोडतात. फुगा फुटल्यानंतर त्या फुग्यातील एक चिठ्ठी खाली पडते. ते चिठ्ठी फुग्यातून चिठ्ठी घेऊन येतात. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सभासद चिठ्ठी वाचतात. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतंय, एका गरीबाचा असा ऍड्रेस होता. त्या चिठ्ठीत त्यांनी देवाला लिहिलेलं होतं, देवा मी खूप गरीब आहे, माझ्या मुलीच्या लग्नासाठी तू 50,000 रुपयाची मदत कर. तेव्हा त्या चिठ्ठी वाचल्यानंतर तेथील सरपंच, उपसरपंच, सभासदांच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणला गरीब माणूस आपल्या मुलीसाठी देवाकडे 50,000ची मदत मागतो, काय नाही आपण मी सरपंच, उपसरपंच, सभासदांनी मिळून या गरीबाची मदत करू नये. तेव्हा सगळेजण मिळून आपापल्या इथे वर्गणी करतात. सगळ्याकडून वर्गणी झाल्यानंतर त्यांच्याकडे फक्त 30,000 रुपये जमा झाले. 30,000 रुपये जमा झाल्यानंतर ते सगळे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मिळून त्या गरीबाकडे जातात. गरीबाकडे गेल्यानंतर त्याच्या घरी जातात. तेव्हा त्यांनी सांगतात की असं आम्हाला देवाने तुझ्याकडे पाठवून दिलेलं आहे, तुझ्या मुलीचं लग्न आहे, तुझं परिस्थिती खूप बिकट आहे, तुला पैशाची मदत आहे, म्हणून देवाने आम्हाला तुझ्याकडे पैसे देऊन पाठवलेले आहे. म्हणून त्या गरीबाच्या हाती त्या 30,000 रुपये देऊन आपल्या ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा परत येतात. परत आल्यानंतर ते गरीबाला असं वाटतंय, खरोखरच देवाने माझं ऐकलं आणि देवाने माझं मदत केली. म्हणून तो गरीब त्या देवाचा धन्यवाद सांगतो आणि नंतर पुन्हा ते देवाला चिठ्ठी लिहितो, देवा तू माझं सगळं ऐकला, मनापासून मदत केला, पण म्हणतो मी तुझ्याकडे 50,000ची मदत मागितली होती, पण तू 50,000
त्या सरपंचाच्या हाती द्यायला नको होतो, कारण 20,000 रुपये ते सरपंचाने ठेवून घेतलेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढाच आहे, आपण कितीही चांगलं काम केलं तरी लोक नावं ठेवतात. नावं ठेवले म्हणून आपण आपल्या कामाचं प्रगती कधी थांबवू नका. आणि गोरगरिबाच्या पाठी मी सदैव थांबेन. आणि पुन्हा एकदा हात जोडून मी आपल्याला विनंती करतो, आपण समाजात वावरत असताना बंधू भाऊनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, अजिबात आपण कोणी दारू पिऊ नका. तुम्ही एकटे जरी दारू पिले, दारू पासून आपला संसार उद्ध्वस्त होतो. दारूमुळे आपली पत्नी, बायको, मुलं यांची परिस्थिती बिकटाची असते. एखाद्या वेळेस 20 पिलं तर चालेल, 20 पिणारा माणूस हा एकटाच मरत असतो. पण तो दारू पिणारा माणूस आपल्या घरातील आई, बहीण, मुलं हे सगळ्यांना घेऊन मरत असतो. म्हणून हात जोडून विनंती आहे, आजपासून आपण गावामध्ये दारू प्यायचं नाही. आणि आपण सुद्धा ग्रामसभेमध्ये पास केलेला आहे की गावामध्ये याच्या पुढे दारू विकला जाणार नाही. जो कोणी दारू विकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती आपण कडक कारवाई करू. नाही ऐकला तर आपण त्याच्यापेक्षाही पुढचा पाऊल ऐकू. पण तो कोणाळी गावामध्ये 100% दारूबंदी करू. एका महिन्यात जर दारूबंदी, त्याच्या पुढच्या महिन्यात दारूबंदी करू आणि आपल्या आई बहिणीचा संसार चांगल्या रीतीने थाटू. या ठिकाणी मी ग्वाही देतो. दारू पीने वाला दारू कभी एक्सपायर नहीं होता है. दारू कभी एक्सपायर नहीं होता है. दारू पीने वाला एक्सपायर होता है. दारू कभी एक्सपायर नहीं होता है. दारू पीने वाला एक्सपायर होता है. इसके लिए मैं कहता हूँ, अपना कर्म अच्छा करो. कर्म अच्छा करेगा तो ही कर्म का फल अच्छा मिलेगा. किसके साथ धोखाधड़ी मत करो, किसके साथ बेईमानी मत करो, किसको दुख मत दो. अपने समाज में जो कोई गरीब रहेगा उसका मदद करो. धन्यवाद. मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.